नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या आंब्याचा जाम. कच्च्या आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते आणि पचनक्रियाही सुधारण्यास मदत करते. त्यामुळे हा जाम केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यदायी देखील आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा हा कैरीचा जाम कसा बनवायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही कैरीचा जाम बनवला तर तो अगदी परफेक्ट होणार आणि 2 वर्षेही हा जाम एकदा बनवून ठेवला तर आरामात टिकतो. रेसिपी अगदी साधी सोपी सुटसुटीत तर आहेच, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता कच्च्या आंब्याचा जाम कसा बनवायचा ते लगेचच पाहूया. कच्च्या कैरीचा जाम बनवण्यासाठी इथे मी कैऱ्या पाण्यामध्ये साधारणतः 3 ते 4 तास भिजत ठेवल्या होत्या. त्यामुळे त्यातील जे केमिकल मारलेले असते ते पूर्णपणे निघून जाते आणि त्यावरील चिकही निघून जातो. आता कैऱ्या अगदी व्यवस्थित धुवून घेतल्यावर ती मी कपड्याने पुसून घेतल्या आहेत. आता त्याचे लगेचच आपण साले काढून घेऊया. प्रथम आपण कैरीचा देठ कापून घेऊया आणि त्यानंतर आपण कैरी अगदी व्यवस्थितपणे त्याची साले काढून घेऊया. नंतर आपण कैरी व्यवस्थितपणे किसून घेणार आहोत. अशा प्रकारे सालनाने अगदी व्यवस्थितपणे साले काढून घ्यायची आहेत. पाहू शकता कैरीची साले मी पूर्णपणे काढून घेतली आहेत. आता लगेचच आपण कैरी व्यवस्थितपणे किसून घेऊया. त्यासाठी इथे मी एका बाउलवर किसणी ठेवली आहे. आता अशा प्रकारे हात सांभाळून किसणीने आपण कैरी व्यवस्थितपणे किसून घेऊया. इथे कैरी किसून घेण्याचे कारण म्हणजे आपण कैरी मिक्सरमधून अगदी त्याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत. जर कैरीच्या फोडी तयार करून घेतल्या तर त्या अगदी व्यवस्थित वाटल्या जात नाहीत किंवा बारीकसर अशी स्मूथ अशी पेस्ट तयार होत नाही. म्हणून अशा प्रकारे मी कैरीचा कीस तयार करून घेत आहे. पाहू शकता कैरीचा कीस मी पूर्णपणे तयार करून घेतला आहे. आता लगेचच मिक्सरच्या भांड्यात हा कीस घालूया आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे कैरीची अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. लगेचच ती आपण स्टीलच्या कढईत काढून घेऊया. आंब्याचे किंवा कोणतेही कैरीचे पदार्थ बनवताना नॉनस्टिक किंवा स्टीलच्या कढईचा वापर करायचा आहे, नाहीतर रिॲक्शन होण्याची शक्यता असते. आता त्यात आपण 2 वाट्या साखर घालूया. इथे मी 2 वाट्या साखर वापरत आहे. तुम्ही कैरीच्या आंबटपणानुसार इथे साखरेचा वापर करायचा आहे. आता पुन्हा चमच्याने मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि हे मिश्रण आपण गॅसवर ठेवूया. सतत ढवळून अगदी घट्टसर व्हायचे होईस्तोवर व्यवस्थित ढवळत राहूया. मिश्रण ढवळत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि सतत ढवळत राहायचे आहे. पाहू शकता साखर पूर्णपणे कैरीच्या पल्पमध्ये एकजीव झाली आहे आणि मिश्रण पातळसर झाले आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपल्याला हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे आटवून घ्यायचे आहे. साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता कैरीचे मिश्रण ट्रान्सपरंट झाले आहे. अजून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थितपणे आटवून घ्यायचे आहे. तत्पूर्वी आपण त्यामध्ये चिमूटभर मीठ घालूया. कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्या पदार्थाची चव द्विगुणित अशी होते. पुन्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे ढवळून आटवून घेऊया. साधारणतः 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता कैरीच्या जॅमचे मिश्रण अगदी घट्टसर झाले आहे आणि रंगही सुरेख आला आहे. आता जॅम तयार झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली आहे. आता जे जॅमचे मिश्रण आहे त्यातील एक थेंब आपण प्लेटवर घालूया. जर मिश्रण पसरत नसेल तर समजावे जॅम पूर्णपणे तयार झाला आहे. पाहू शकता मिश्रण जसेच्या तसे अगदी स्टेबल झाले आहे. जॅम म्हणजेच तयार झाला आहे. लगेचच गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. पाहू शकता जॅम पूर्णपणे थंड झाल्यावर अगदी जॅमला परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे. अगदी मार्केटपेक्षाही चविष्ट हा जॅम तयार झाला आहे आणि कोणतेही रंग आणि प्रिझर्वेटिव्ह न वापरता.
आता हा जाम स्टरलाइज केलेले आपण बरणीमध्ये भरून घेऊया. अशा प्रकारे तयार झाला झटपट असा कैरीचा जॅम. हा जॅम तुम्ही ब्रेडबरोबर, चपातीबरोबर, पुरीबरोबर किंवा लच्छा पराठ्याबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम लागतो. आता कैरीचा जॅम बनवण्यासंबंधी महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगत आहे. साखरेचे प्रमाण कैरीच्या आंबटपणानुसार इथे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा चवीनुसार ॲडजस्ट करू शकता. बरणी निर्जंतुक करूनच नंतर इथे जॅम त्यामध्ये भरायचा आहे. जॅम जास्त काळ टिकतो आणि अगदी 1 ते 2 वर्षे त्याला बुरशी लागत नाही. ॲल्युमिनियमचे भांडे हे जॅम बनवण्यासाठी अजिबात वापरायचे नाही, कारण ते ॲसिडिटी असल्यामुळे ॲल्युमिनियमचे भांडे इथे वापरायचे नाही. स्टील किंवा नॉनस्टिकच्या भांड्याचाच इथे वापर करायचा आहे. रंग आणि चव जर व्यवस्थित टिकून राहावी तर हा जाम तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून साधारणतः 2 वर्षे ठेवू शकता. अगदी आरामात टिकतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा झटपट आणि साध्या सोप्या रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.